शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेली टीईटीची उद्या होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटलाय, त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे। राज्य परीक्षा परिषदेकडून या संदर्भात अधिकृत निवेदनाचं पत्रही प्रसिद्ध करण्यात आलंय। देशात नीट नंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। टीईटी परीक्षेचा पेपर हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथून फुटलेला असून तो नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे फुटला हे अद्यापही कळू शकलेलं नाही। ठाण्यातील भिवंडीतून टीईटी परीक्षेचा पेपर फुटला। या प्रकरणामध्ये महत्त्वाची कारवाई करत भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। कोनगाव इथल्या डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी प्रकरणातील संशयित थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार कोनगाव पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं। मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच संशयित तिथून पसार झाले होते। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत सहार विमानतळ परिसरामधून 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी 3 आरोपींना पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणलेलं असून त्यांच्या विरोधामध्ये कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं। त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे, SOP आहे, त्याप्रमाणे हे पेपर जे होते हे त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जी पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली। त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेला आहे। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर लीक होणं हा अत्यंत गंभीर विषय आहे। अशा घटना आधी घडल्या होत्या, त्यात शिक्षण विभागातले अधिकारी दोषी आढळले, मात्र पुढे त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही। मात्र यावर्षी परत पेपर लीक झालेला आहे। याची चौकशी मकोका अंतर्गत व्हायला पाहिजे अशी मागणी माजी शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागू गाणकर यांनी केली आहे। मागणी करतो की मकोका कायद्याचा वापर करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर पायबंद घाला। शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात आला। पेपर फुटी प्रकरणात सुद्धा जे जबाबदार असतील त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे। टीईटीचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय। पेपरफुटीची स्पर्धा लागल्याची संतप्त प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली आहे। अशा पेपरफुटीमुळे आता शेतकऱ्यांसोबत त्यांच्या मुलाच्या गळ्याला फास लागण्याची वेळ असल्याचं देखील मत हे विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं। स्पर्धा लावली पेपर फोडण्याची, त्यांनी नीटचा पेपर फोडला, टीईटीचा पेपर फोडलाय। 2 वर्षापूर्वी सरळ सेवेच्या एक्झाम झाल्या होत्या, त्याच्यामध्ये सावळा गोंधळ केला ह्यांनी। म्हणजे ह्यांनीच ठरवलं की आपण काय करू, स्पर्धाच घेऊयात, कुठल्या पेपर फोडायचे। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारनं केलेलंच आहे। तरी शेतकऱ्याच्या गळ्याला फास लावलाय ते लावलाय, शेतकऱ्याच्या मुलाला पण फास लावण्याचा प्रयत्न चालू आहे याच्यामधून। त्यांनी आता एवढे विद्यार्थ्यांचे आंदोलन कसं चालले की तुम्ही हे ऑनलाईनचे पेपर फुटीचं जे आहे का ते तुम्ही MPSCकडे पारदर्शकता आणा, पण MPSCनं तेच करायचा प्रयत्न केला आहे। ही चुकीचं आहे कुठेतरी। टीईटी पेपर फुटीनंतर आता राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्यात। वारंवार पेपर फुटी होतीये, यात सरकारचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय। तर सरकार भ्रष्टाचारी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही। नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे। हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं। कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे। एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो। याचाच अर्थ सरकारचा कुठंतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे। जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्याच शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो। याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे। कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात। टीईटी घोटाळ्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरलंय। या घोटाळ्यात सरकारमधील जबाबदार नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। 4 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा, त्याचा पेपर फुटणं दुर्दैवी आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर विभागामधील भ्रष्टाचार हेच पेपर फुटीचं मुख्य कारण असल्याची टीका आमदार सत्यजित तांबेंनी केली आहे।
नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं. जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे. सामान्य लोकांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल जो तमाशा केला त्याचं उत्तर मुलांनी दिलेलंच आहे आणि आता या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा TETच्या तसाच तमाशा या सरकारला आता बघावा लागेल. शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेली TETची परीक्षा उद्या होणाऱ्या या परीक्षेचा पेपर फुटलाय आणि त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर सगळ्याच स्तरामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी देखील सरकारवरती टीका केली आहे. TET प्रकरणी संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दिपकेंनी केली आहे. मागणार का राजीनामा मागणार महाराष्ट्र सरकारमधील कोणत्या मंत्री? राजीनामा झालेच पाहिजे. राजीनामा झालेच पाहिजे. कसं काय यांच्याकडून पेपर लीक होतात? यांच्याकडून दुसऱ्या गोष्टी लीक नाही होत. त्यांच्या स्वतःचे जे आमदार खासदार आहेत हे बरोबर यांच्याकडून सिक्युअर राहतात. इलेक्ट्रोल बॉन्ड यांची लीक नाही होत. सुप्रीम कोर्टमध्ये मागत राहिले लोक इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती द्या. तिथं काहीच लीक होत नाही. पण पेपर म्हणले की यांचे लीक होत जातात. उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू आहे. आज उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली. या सभेतून ठाकरेंनी बंडखोरांवरती घणाघात केलाय. यावेळी त्यांनी संजय देशमुखांची जुनी ऑडिओ क्लिप देखील ऐकवली तर पुन्हा यवतमाळमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आणणार अशी गर्जना केली आहे. फुटलेल्या खासदारांना दिसतील तिथं जाब विचारा असा संदेश देखील कार्यकर्त्यांना त्यांनी दिलाय. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस. मी तुला निवडून आणलेस का तू माझ्याशी गद्दारी केलीस? मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे. समोरनं पैसे अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून तू खासदार झालाय. तुला काडीची किंमत नव्हती. तू बोल तू गद्दारी का केलीस? पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. आहे हिंमत तुमच्यामध्ये? मग आजपासून कामाला लागला पाहिजे. पुढचा खासदार हा पुन्हा एकदा आपल्या भगव्याचा कट्टर शिवसेना एकच. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कोणी उपरा आला आणि कोणाचंही नाव कोणाला दिलं आम्ही मानायला तयार नाही, उपऱ्याला मानायला तयार नाही. शिवसेना फक्त एकच, भगवा फक्त एकच. आणि त्या भगव्याचा शिवसेनेचाच खासदार 2 वर्षांनी 3 वर्षांनी, कारण हिंमत तर होणार नाही राजीनामा देण्याची. जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा परत आपला खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागा. आहे तयारी? जरा जोरात सांगताय? नाही, एवढा जोर आला पाहिजे की छप्पर उडाला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज. बोला एकदा. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमध्ये झालेल्या सभेनंतर खासदार संजय देशमुखांनी पलटवार केलाय. आजच्या सभेतील गर्दी बघता संजय राऊत यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं संजय देशमुखांनी सांगितलं. तसंच विकासाच्या मुद्द्यावरती हा निर्णय घेतल्याचं देशमुखांनी सांगितलंय. जी काही मंडळी आली होती ती वणी चंद्रपूर लोकसभेचे मतदारसंघातले जनता त्या ठिकाणी होती. जर खरोखर आम्हाला जर एवढा विरोध असता किंवा यांनी केलेल्या आव्हानाला लोकांचा प्रतिसाद असता तर ओसंडून त्या ठिकाणी लोक आले असते. परंतु आजच्या सभेमुळं त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण राऊत साहेबांनी करायचं आहे. निश्चितपणे जनता आमच्या पाठीमागं आहे. आजच्या सभेवरून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. जर जनता आमच्या पाठीमागे नसती तर ओसंडून त्या ठिकाणी आमचा विरोध लोकांना केला असता. मी सुद्धा लोकांना सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊनच या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. जो गरजते है वो बरसते नहीं अशा शब्दामध्ये मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्यावरून टीका केली आहे. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिप्पणी केली तरी त्यांचं आम्ही कामाने उत्तर देऊ असं म्हणत ऑपरेशन तुडवावरती निशाणा साधलाय. दरम्यान आगामी काळामध्ये शिवसेनेत अनेकांचा प्रवेश होईल असं सूचक विधान देखील यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोडांनी केलंय. जो गरजते है वो बरसते नहीं और जो बरसता है वो गरजता नहीं. तर आता कृती कोणासाठी आहे, कोण काय करून राहिला, नुसता बोलून बोलण्यापेक्षा खरं तर काम केलं पाहिजे. आणि आज
आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो आहे, बोलण्यापेक्षा काम करणं याला आम्ही महत्व देतो आहे. आणि म्हणून बोलायला तर आता बऱ्याच गोष्टी स्टेटमेंट झाले, बोलल्या गेलं, परंतु काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता जी बांधिलकी लोकांची आहे, नागरिकांची आहे, विकासाच्या संदर्भात आहे, त्या संदर्भात आम्ही सर्वजण काम करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.